या राज्यामध्ये विकास झाला, कल्याणकारी योजना झाल्या, माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे योजना, लेक लाडकी लखपती, वयोवृद्ध योजना, ज्येष्ठांची योजना, युवक प्रशिक्षण योजना, सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो. काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी योजना कधी बंद होणार नाही. जे वचननामा दिलाय 5 वर्षाचा, या वचननाम्याप्रमाणे एक एक टप्पा आणि मी तेव्हा देखील म्हणालो होतो, लाडक्या बहिणी जशी ताकद वाढवतील, ताकद वाढवतील, लाडके शेतकरी ताकद वाढवतील, तसा आपण एक एक वचन करू. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दैदिप्यमान यश या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळून लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं. आता जबाबदारी आमची वाढली आहे, आमची टीम तीच आहे, इंजिन तेच आहे. आता देवेंद्र मुख्यमंत्री आहेत. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा म्हणालो, मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता सीएम जे आहेत, आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ, हे नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही. तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं, त्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. शेतकरी कुटुंबातला एका शेतकऱ्याचा मुलगा या मुख्यमंत्री होऊ शकतो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान, त्यांची घटना, एक सर्वसामान्य माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे जनतेचे आशीर्वाद. आणि म्हणून ज्या वेगाने आम्ही 2.5 वर्ष काम केलं, त्याच वेगाने या पुढचे देखील किंबहुना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने या राज्याचा विकास आम्ही करणार. चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही करणार. आणि ती वाटचाल सुरू. आणि म्हणून मला आनंद आहे, मला समाधान आहे. ही मागणी जयसिंगपूरच्या रहिवाशांची मला वाटतं हैदराबादची 50 वर्षापासून होती. 50 वर्षापासून ची मागणी आपण आपल्या लोकप्रिय आदर्श आमदारांनी पूर्ण केली. त्याच्यात मला थोडासा छोटासा वाटा घेता आला, याचा मला अभिमान. पैसे कोणाचे आहेत? हे सर्वसामान्य लोकांचे सरकार पैसे, सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी ठेवून मी काम करत होतो. आणि मागच्या सरकारमध्ये मी सांगत नाही, 2.5 वर्षात किती पैसे प्रकाश? 2.5 वर्षात 2.5 कोटी आणि माझ्या 2.5 वर्षात 450 कोटी रुपये या सर्वसामान्य लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचं. आणि म्हणून मग विकास प्रकल्प असतील, एकेका मतदारसंघामध्ये जे आवश्यक आहे ते देण्याचं काम केलं. मी सगळ्यात जेव्हा मी आणि देवेंद्रजींनी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन प्रकल्पांसाठी घेतला. आणि मला अभिमान, आमच्या 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली. आणि पहिल्या 2.5 वर्षाचं मी काय बोलत नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, नगरपालिकेसाठी किती पैसे दिलेत मी काय त्याचा हिशोब ठेवत नाही. पण तुम्हाला आणखी जे काही पाहिजे ते तुम्ही स्टेडियम मध्ये पॅव्हिलियन करताय, आणखी ओव्हरहेड लाईन जे आहे ते अंडरग्राउंड करायची आहे. एक मॉडेल तयार होईल. एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी जयसिंगपूर हे मॉडेल तयार होईल. आणि कारण शाहू महाराजांनी हे जयसिंगपूर बसवलंय. 90 डिग्रीचे काटकोनी रस्ते
ची संकल्पना. खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजेत, कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने राज्याचा शहराचा विकास होत असतो. आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय. आज मला वाटतं त्या पॅव्हेलियनसाठी 20 कोटी रुपये दिलेत. मला वाटतं ते पुरणार नाहीत. पुरतील? नको आता दुसरे. रेल्वेवरचा पैसे पाहिजेच आहेत. आणि म्हणून त्याला जे आपले असेल, पूल असेल, ओव्हरहेड वायर असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, जे जे आपल्याला या जयसिंगपूरसाठी करायचं, नगर विकास विभाग म्हणून माझ्याकडे तो विभाग आहे. आणि आपल्याला माहित आहे शहरामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि ती भूमिका तुम्हाला राजेंद्रजी, तुम्हाला काही पैसे कमी पडणार नाही, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. एक मॉडेल शहर बघायला आले पाहिजे. एवढ्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या योजना सुविधा नाहीत त्या तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दूरदृष्टी ठेवून हे जयसिंगपूर एक मॉडेल शहर करायचं आहे. मॉडेल शहर करायचं आहे. आणि खऱ्या अनेक शहरं असतात, परंतु त्या शहरामध्ये सुविधा पाहिजेत. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम करण्याचा लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आपण पार पाडताय. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये, किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलंय. मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राउंड केली, पुन्हा रस्ते खोदावे लागता कामा नये. हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल. आणि मला वाटतं आपल्याला या सर्व लोकांनी प्रेम दिले. लाडक्या बहिणींसाठी वेळोवेळी नवीन अपडेट ही येतच असते, परंतु त्यापैकी एक महत्त्वाचं भाषण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे की 5 वर्षाचा जो जाहीरनामा आम्ही दिलेला आहे, तुमचे पैसे वाढवण्याचे जे आम्ही सांगितलेले आहे ते कुठल्याही प्रकारे फेक नव्हतं. ते पैसे आम्ही वाढवून तुम्हाला देणारच आहोत. यंदाचा तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे, मेचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. आणि जाहीरनाम्यानुसार आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सरकारची ताकद वाढवा, आम्ही तुमचे पैसे वाढवणार. तुमचे जे पैसे आहेत ते 2100 करणार, 2100वरून 3000 करणार. जसे जशी सरकारची ताकद वाढेल तसे तसे पैसे तुमच्या खात्यावरती वाढत जाणार आहे, अशी माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानुसार तुमच्या आता खात्यावरली जी रक्कम आहे 2100 रुपये देण्याची, त्याचा देखील लवकरात लवकर निर्णय हा होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी याची जी तरतूद आहे ते मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामार्फत सुद्धा करण्यात आलेली आहेत. सध्याची परिस्थिती जरी राज्याची नाजूक असेल तरी पण जी लाडकी बहीण योजना आहे ती विचार करूनच आणली गेली होती. आणि एखादी योजना राज्यामध्ये आणण्यापूर्वी त्याचा काटकोरपणे अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार राज्यामध्ये ही योजना आणलेली आहेत. लाडक्या बहिणींना एका योजनेचा लाभ घेता येणार ही अटसुद्धा यासाठीच लावलेली होती, कारण लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना वाढवून देणार होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा 2100 रुपयाचा हप्ता देखील लवकरात लवकर याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.